पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या व वाहन चोरी करणाऱ्या 2 टोळक्यांना पोलिसांनी अटक केली। यामध्ये पोलिसांनी 7,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मोटारसायकल चोरीमध्ये मोहम्मद रजा सेहमसुल्ला चौधरी वय 21 वर्ष राहणार कुदळवाडी चिखली, नौशाद अकबर अली शेख वय 19 वर्ष राहणार मोशी रोड चिखली, तर घरफोडी प्रकरणी सुरेश गोरख जाधव वय 27 वर्ष, अविनाश उर्फ राहुल रोहिदास मोहिते वय 27 वर्ष, दोघेही राहणार रामनगर चिंचवड, सागर राम भडकवाड वय 23 वर्ष राहणार दत्तनगर चिंचवड असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या गुन्ह्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले। त्यांच्याकडे असलेल्या वाहनाची माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे पोलिसांनी गाडी क्रमांक, मोबाईल वाहन या ॲपवर टाकला असता गाडी भोसरी भागातून चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना सापडली। त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले व सखोल चौकशी केली असता 9 मोटारसायकल चोरल्याचे त्यांनी कबूल केले। पोलिसांनी त्यांच्याकडून 3,40,000 रुपये किमतीच्या गाड्या जप्त केल्या। तसेच त्यांच्यावरील MIDC भोसरी, पिंपरी चिंचवड असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले। तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 31 जुलै रोजी गस्त घालत असताना 2 संशयित परिसरात मोटरसायकलवरून फिरताना पोलिसांना दिसले। यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याचे कबूल केले। पोलिसांनी त्यांच्याकडून 2 दुचाकी, 60 ग्रॅम सोने, 44,000 रोख रक्कम व 7 LCD TV ताब्यात घेतले। त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यातील 4, पिंपरीतील 2, निगडीतील 1, चाकणमधील 2 आणि भोसरीमधील 1 असे 10 घरफोडीचे गुन्हे उघड झाले। तसेच 2 वाहन चोरीचे असे 12 गुन्हे उघड झाले आहेत। वरील दोन्ही टोळ्यांकडून पोलिसांनी 11 मोटारसायकली, 60 ग्रॅम सोने, 7 LCD TV, 1 मोबाईल असा एकूण 7,42,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे व गुन्हे पोलीस निरीक्षक विनायक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाले, पोलीस हवालदार विलास होनमाने, अशोक आटोळे, पोलीस नाईक स्वप्नील शेलार, सुधाकर अवताडे, चंद्रकांत गडदे, ऋषिकेश पाटील, पोलीस शिपाई मुकेश माळी, शेखर बाविस्कर, राहुल मिसाळ, सचिन वर्णेकर, अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाने, विजयकुमार आखाडे, महिला पोलीस नाईक रुपाली पुरी गोसावी, कांचन घवले यांनी केली। दिनांक 30 रोजी आमचे DB पथकाचे API कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी हे वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना एके ठिकाणी पेट्रोलिंगच्या दरम्यान त्यांना 2 इसम संशयास्पदरित्या गाडीवरून जोरात जाताना दिसून आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवलं आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडच्या वाहनाबाबत माहिती विचारली असता ते वाहन पहिल्यांदा त्यांचं नसल्याचं कळून आलं आणि त्यांना मग पुन्हा चौकशी केली। वाहनाच्या ॲपवरून त्यांची वाहनाची माहिती मिळवली असता त्याच्यामध्ये ते वाहन त्यांचं नसल्याचं आणि मग नंतरच्या चौकशीत त्यांनी चोरी केली असल्याचं ते निष्पन्न झालं। अधिक तपास केल्यानंतर त्या 2 आरोपींनी, त्यांची नावं मोहम्मद रजा सेहमसुल्ला आणि नौशाद अकबर अली शेख अशी आहेत। अधिक तपासामध्ये त्यांनी एकूण 9 वाहनं चोरी केल्याचं निष्पन्न झालं। ती 9च्या 9 वाहनं या DB पथकाने आमच्या तपासामध्ये जप्त केलेली आहेत आणि त्या दोन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन आणखीन पुढचा तपास सुरू आहे। त्याचबरोबर दुसऱ्या टीमला पाहून म्हणजे पेट्रोलिंग दरम्यान पाहून 2 इसम पळून जात होते आणि त्यांना पळून जाताना त्यांना अडवून हटकला असता त्यांची नावं सुरेश गोरख जाधव आणि अविनाश उर्फ राहुल रोहिदास मोहिते अशी आहेत। त्या दोघांना हटकला असता त्यांचा आणखीन एक साथीदार पुन्हा त्यांनी सांगितला आणि यांनी मिळून एकूण 10 घरफोड्या आणि 2 मोटर वाहनं चोरी केलेली होती। त्याच्यामध्ये 10 घरफोड्यांमध्ये LCD TV चोरणे हा एक त्यांचा नेहमीचा हे आहे। त्याच्यामुळे 7 LCD TV आणि एकूण 6 तोळे सोन्याचे दागिने आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू अशा त्यांनी चोरलेल्या आहेत। असा एकूण 2 टोळ्यांकडून चिंचवड पोलीस स्टेशनला 11 मोटरसायकल, 6 तोळे सोन्याचे दागिने म्हणजे 60 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 44,000 रुपयांची रोख रक्कम आणि 7 LCD TV, 1 मोबाईल असा 7,42,000चा मुद्देमाल चिंचवड पोलीस ठाण्याच्या DB पथकाने आमचे जे PI आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त केलेला आहे।